पितांबरा तुळसी हार गळा काशी पितांबरा
कृष्ण हरी हरे राम Ram Krishna, Hare Ram Krishna. रूप पाहता लोचन सुख झाले हो साजनी
जय राम जय जय राम आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय भावे सोय धरोनी भावे सोय धरोनी भावे सोय धरोनी 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 देव उभा मागे पुढे देव उभा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गाव मुखे विठोबा गाव मुखे विठोबा गाव मुखे विठोबा हा 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 तुका म्हणे असो सुखे गाव मुखे विठोबा गाव मुखे
आणि सुखदेव महाराज जागेवर म्हणा तिथंच म्हणा. चला थोडा कमी आहे, थोडा असं असं मार फक्त. चढलं ते चढला बरं. कमी कमी आहे, कमी आहे, कमी हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही हरीच्या दासा काळी हरीच्या दासा काळी हरीच्या दासा काळी हरीच्या दासा देव उभा माझे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही हे भय नाही हे पलकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही हरीच्या
उगवी कोडे उगवी कोडे उगवी संकट उगवी कोडे संकट देवा उभा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट. जैसा केला तैसा होय,
जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोळे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोळे संकट विठ्ठला विठ्ठला पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो राधा लिहिलेलं आहे बघा. दुसरं टाका काहीतरी दुसरं टाका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोळी संकट. गैनीनाथांच्या कृपाशीर्वादाने गेल्या 93 वर्षापासून सुरू असलेला हा नारळी सप्ताह आहे. परमपूजनीय श्री संत वामनभाऊ महाराज यांनी हा चालू केलेला नारळी सप्ताह आहे. 93 वर्षापासून सुरू आहे. यावर्षीचं हे 94 वर्ष आहे. खरं म्हणजे यावर्षीचा जो सप्ताह आहे त्याला विशेष असं महत्त्व आहे की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या आधिपत्याखाली अर्थात माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आधिपत्याखाली हा उत्सव चालू आहे. त्यांचं हे जन्मगाव आहे. या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्या गावामध्ये हा 94 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. महाराजांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. भाऊंची सेवा करण्याची संधी मला अनेक दिवसापासून मिळते, हे माझं सौभाग्य आहे. मी तर असं म्हणेन की भाऊंची सेवा करण्याची संधी जर खऱ्या अर्थाने मिळत असेल तर हे या परंपरेची सेवा करण्याची संधी आहे पहा. आणि म्हणून मला असं म्हणावं लागेल, तरी माझ्या दैवा पार
भाऊंच्या जीवनाचा आपल्या सगळ्यांना परिचय आहे. आम्हाला सुद्धा परंपरेने असं सांगितलं जाते, असं बघा, आशीर्वाद दिला तरी तो साधूनेच दिला पाहिजे आणि शाप दिला तरी तो साधूनेच दिला पाहिजे. साधूच्या आशीर्वादानेही माणसाचं कल्याण होतं आहे आणि साधूच्या शापाने सुद्धा कल्याण होत असते बघा. आणि आशीर्वाद देण्याचा अधिकार त्यालाच असतो आणि शाप देण्याचा अधिकार सुद्धा त्यालाच असतो की ज्याचा आशीर्वाद लागतो आणि शापही लागतो. आम्ही नेहमी देत असतो, आमचा आशीर्वाद आहे बा, तुम्ही याल निवडून, पण ते नेमके पडतात आमच्या आशीर्वादाने. असं होते पहा. आणि म्हणून आशीर्वाद ज्यांचा लागतो त्यांनाच आशीर्वाद देण्याचा अधिकार असतो आणि ज्यांच्या शापाने वारकऱ्यांना उतरण्यासाठी जो कारखाने दिला नाही त्या कारखान्याला आग लागेल म्हटल्यानंतर लागते. खऱ्या अर्थाने देवाला त्यांचा शापसुद्धा खरा करावा लागतो, आशीर्वादही खरा करावा लागतो आणि शापही खरा करावा लागतो. म्हणून आशीर्वाद देण्याचा अधिकार त्यांचा आहे की ज्यांचा आशीर्वाद लागतो आणि शाप देण्याचा अधिकार त्यांचा आहे की ज्यांचा शाप लागतो. आमचे महाराज असे टांग्यामागं पडत गेले होते म्हणे. भाऊंच्या मांडीवर बसले, भाऊंनी काही पैसे दिले, ते खिशात ठेवले आणि इतके भाऊ जर आपल्याला मांडीवर घेऊन बसत असतील तर आपल्याला गावात राहायचं नाही, आपल्याला त्यांच्या सोबत जायचं आहे. आणि सोबत जाऊन घरच्याने जाऊ दिलं नाही म्हणून कांद्याचे आडवे झाले. भाऊने शेवटी टांग्यामध्ये बसून घेतले आणि आज खऱ्या अर्थाने आजसुद्धा ते भाऊंच्या मांडीवरच बसलेले आहेत. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आमचं फार स्नेह आहे, आमचं फार सख्य आहे. आमचे मोहनराव नेहमी आमच्या संपर्कात असतात आणि खऱ्या अर्थाने भाऊंची सेवा करण्याची आजची ही संधी आहे. सेवा करण्यासाठी, भाऊंच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्यासाठी, भगवत चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्यासाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरू जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि आपला दास्यभक्तीने काय अधिकार प्राप्त होतो त्या दास्यभक्ती करणाऱ्याला याचा विचार करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातून महाराज दास्यभक्तीचा महिमा आपल्यासमोर मांडताय. आपण याच्यावर चिंतन करणार आहोत. आपण सगळे बहुश्रुत आहात. बरीचशी महाराज मंडळी खरं म्हणजे माझ्यासमोर बसलेले आहेत, माझ्या अवतीभोवती बसलेले आहेत. टाळकरी मंडळी फक्त टाळकरी नाहीत, यातले अर्धे कीर्तनकारच आहेत. एकूणही कीर्तनकार आहेत, एकूणही कीर्तनकार आहेत. काही बिचारे ठेंगणे कीर्तनकार आहेत, काही उच्च कीर्तनकार आहेत. मला वाटतं माईक स्वतंत्रच लागेल तुला कीर्तनाला बरं का नंतर. अशा पद्धतीने या सगळ्या कीर्तनकारामध्ये सगळ्यांची नावं घेणं तर मला काही शक्य नाहीत, पण आपण सगळेजणं भाऊंचे सेवक आहोत. सेवक म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहात आणि खऱ्या अर्थाने चिंतन सेवेसाठी जो अभंग निवडला तो जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून दास्यभक्तीने काय अधिकार प्राप्त होतो याबद्दलचा विचार प्रतिपादन करतात. सज्जनानो, भगवत भक्तीमधले अनेक प्रकार आहेत. भगवत भक्तीचे प्रकार सांगत असताना भागवतामध्ये असं सांगितलं जातं, काही ठिकाणी ते 24 आहेत, नारद भक्तिसूत्रामध्ये ते 11 आहेत, भागवतामध्ये ते 9 सांगितल्या जातात. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. विठ्ठल विठ्ठल. हे भक्तीचे प्रकार कशासाठी सांगितल्या जातात की आपण त्यातली एखादी भक्ती तरी केली पाहिजे यासाठी सांगितल्या जातात. तुका म्हणे नववीध भक्ती जाणे तोची शुद्ध. भक्ती का केली पाहिजे बा? भक्ती करण्याचं काय कारण आहे? मी नेहमी सांगेल की खऱ्या अर्थाने भक्ती का केली पाहिजे. जीवनामध्ये काही गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. 13 गोष्टीची दुर्लभता सांगत असताना शास्त्राने असं म्हटलंय, मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय निग्रहा सत्पात्रे दानम्रती एतत् त्रयोदशा गुणा संसारिना दुर्लभा. ह्या 13 गोष्टी या प्रपंचामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत. ऐका, पहिली दुर्लभ गोष्ट आहे मानुष्यम.
त्याचा नंतर विचार करू आपण. मनुष्य जन्म प्राप्त होणं दुर्लभ आहे, त्याहीपेक्षा तो चांगल्या कुळामध्ये प्राप्त होणं आणखी दुर्लभ आहे. ज्या कुळामध्ये तो मनुष्य जन्म प्राप्त झाला असेल ते कुळ श्रीमंत असणं हे आणखी दुर्लभ आहे. बरं, ते श्रीमंत असू नये, श्रीमंती असू नये, खऱ्या अर्थाने आयुष्य भेटणं हे आणखी दुर्लभ आहे. आयुष्य भेटूनही आरोग्य भेटणं हे आणखी दुर्लभ आहे. मनुष्य जन्म भेटणं दुर्लभ आहे, तो चांगल्या कुळामध्ये भेटणं दुर्लभ आहे, ते कुळ श्रीमंत असणं आणखी दुर्लभ आहे. ती श्रीमंती उपभोगण्यासाठी आयुष्य भेटणं महत्त्वाचं आहे. फक्त आयुष्यच भेटणं महत्त्वाचं नाही तर आरोग्यही भेटणं महत्त्वाचं आहे. आयुष्य चांगलं आहे पण शुगर आहे, आयुष्य खूप आहे पण BP आहे. मला वाटतं आयुष्य भेटणं जसं महत्त्वाचं आहे तसं आरोग्य भेटणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे सांगतायत सन्मित्रम, माणसाच्या जीवनामध्ये एखादा चांगला मित्र भेटणं अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज. असं म्हटलं जातं की मनातली गोष्ट असेल ना ते एकतर माणसाने साधूला सांगितलं पाहिजे, गुज बोलावे संतासी. मनातली गोष्ट असेल तर एकतर साधूला सांगावी, मनातली गोष्ट असेल तर एकतर मित्राला सांगावी, आणि मनातली गोष्ट असेल तर एकतर आईला सांगावी. मनातली गोष्ट एकतर साधूला सांगितली पाहिजे, मनातली गोष्ट मित्राला सांगितली पाहिजे, आणि मनातली गोष्ट आईला सांगितली पाहिजे. आणि मनातली गोष्ट कोणाला नाही सांगितली पाहिजे? तुम्ही सांगा ना. बायकोला, तुम्ही जिला सांगता तिला नाही सांगितली पाहिजे. मनातली गोष्ट एकतर आईला सांगावी, एक तर मित्राला सांगावी, नाही तर साधूला सांगावी. महाराज मी सांगू का तुम्हाला, जीवनातलं सुख असो वा दुःख असो सांगायचं असेल तर माणसाने साधूला सांगितलं पाहिजे. ज्यावेळेला साधूकडे एखादा आनंद घेऊन जाल ना, ज्यावेळेला साधूकडे एखादी सुखाची गोष्ट घेऊन जाल ना, त्यावेळेला साधू तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाहीत, आणि साधूकडे ज्यावेळेला तुम्ही दुःख घेऊन जाल त्यावेळेला साधू तुम्हाला निराश होऊ देणार नाहीत, निराश होणार. बऱ्याचदा पाप घडण्याची जी शक्यता असते ना ते सुखामध्ये नाही दुःखामध्ये जास्त असते. दुःखामध्ये नाही सुखामध्ये जास्त असते. पाप घडण्याची शक्यता, अधर्म घडण्याची शक्यता दुःखामध्ये नाही कमी असते, सुखामध्ये जास्त असते. म्हणून माणसाच्या जीवनातलं सुख असो वा दुःख असो सांगायचं असेल तर ते चांगल्या माणसाजवळ किंवा साधूजवळ सांगितलं पाहिजे, सांगू नये. मनातली गोष्ट सांगायची असेल तर एक तर मित्राला सांगा, पण मनातली गोष्ट सांगण्यासाठी एखादा चांगला मित्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सन्मित्रम सुसुता, दुर्लभ आहे महाराज. सुसुता, चांगला मुलगा भेटणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा, प्रियतमा सती. सती समजते ना तुम्हाला? सती म्हणजे कोण? पत्नी, बायको म्हणा ना स्पष्ट. सती प्रियतमा, ते बिचारी प्रियतमा असली पाहिजे. एक माणूस दुकानावर गेला आणि शांडलच्या दुकानावर गेला. तो म्हटला एक मजबूत शांडल द्या म्हणे. आणि कोणासाठी पाहिजे? म्हणजे आमच्या सौभाग्यवतीसाठी पाहिजे. हो, पण ज्यांच्यासाठी शांडल पाहिजे त्याचं माप लागेल ना, बरोबर आहे ना? त्याचं माप नाही लागणार, त्याचं माप लागेल. तुम्ही त्याचं माप सांगा, त्या मापाची मी तुम्हाला शांडल देतो. त्यांनी आपली पाठ दाखवली, हे सकाळचं ताजं माप आहे म्हणे. तुमच्या काही लक्षात आलं का नाही? आलं ना? आलं. पाठ दाखवू नका पण लक्षात आलं तुमच्या. सती प्रियतमा. मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा. आणि पुढे ऐका, भक्तिश्च नारायणी. विद्वत्ताही असली पाहिजे आणि सुजनत्व आणि नम्रताही असली पाहिजे महाराज. विद्वत्ता ही फक्त आणि फक्त नम्रतेने शोभत असते. विद्वत्ता ही ताटपणाने कधी शोभत नाही. विद्वत्व, सुजनत्व, इंद्रिय निग्रह, इंद्रियाचा निग्रह असला पाहिजे. इंद्रिय निग्रह, सत्पात्रे दानम्रती, चांगल्या पात्रामध्ये दान देण्याची इच्छा होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. सत्पात्रे दानम्रती एतत्रयोदशा गुणा संसारिना दुर्लभा. ह्या 13 गोष्टी दुर्लभ आहेत. त्यामध्ये एक नारायणाची भक्ती करणं हे सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्य जन्म प्राप्त झाला, मनुष्य जन्म प्राप्त झाला. मी असं म्हणेल की ज्याच्यासाठी झाला ते करावं लागेल ना. मनुष्य जन्म प्राप्त झाला याचं कारण महाराज सांगतायत. देवे दिला
अत्यंत दुर्लभ आहे. बहुता दिवसा फेरा. कोणचा नरदेह? या ठिकाणी कीर्तनाला उभा असलेला नरदेह. आपण काय करतो बघा, बऱ्याचदा कीर्तनकाराला असं वाटते की हे कीर्तन श्रोत्यासाठी आहे, नाही का? श्रोत्यांना असं वाटते आपला काय संबंध आहे, आपण तर कीर्तन सुरू झाल्यावर आलो, हे कीर्तन टाळकऱ्यासाठी आहे. टाळकऱ्यांना असं वाटते की हे कीर्तन आपल्यासाठी असतं तर माईकची काही गरजच नसती ना. माईक आहे त्या अर्थी कीर्तन हे बाहेरच्या लोकांसाठी आहे. म्हणजे नेमकं कीर्तन आहे कोणासाठी हेच कळत नाही. मला असं वाटते नरदेह कोणचा नरदेह? हा नरदेह, या ठिकाणी उभा असलेला नरदेह, या ठिकाणी बसलेला नरदेह, या ठिकाणी टाळ घेऊन उभा असलेला नरदेह सज्जनानो अत्यंत दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा असं म्हटलं जाते, नाही का? दुर्लभम त्रयमे वेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. या 3 गोष्टी ज्या आचार्याने दुर्लभ सांगितल्या त्यातला हा नरदेहसुद्धा अत्यंत दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे दादा. कान जाऊ द्या, लक्षात येते कानाची किंमत किती आहे. गुडघे जाऊ द्या, मग लक्षात येते गुडघ्याची किंमत किती आहे. डोळे जाऊ द्या, मग लक्षात येते डोळ्याची किंमत किती आहे. किडनी जाऊ द्या, किडनी, मग लक्षात येते किडनीची किंमत किती आहे. लिव्हर जाऊ द्या, लिव्हर, मग समजते लिव्हरची किंमत किती आहे. याची सगळी किंमत जर एकत्र केली तर तुमच्या लक्षात येईल की हा नरदेह किती महत्त्वाचा आहे, किती महत्त्वाचा आहे, फार महत्त्वाचा आहे. कसा भेटलाय, कसा भेटलाय, जेने हा जीवन कसा भेटलाय. पावला हा देह शास्त्रामध्ये काही न्याय आहेत, ऐकताय तुम्ही. एक शाखा चंद्र न्याय आहे. चंद्र जर लहान मुलाला दाखवायचा असेल तर आजोबा म्हणतात बघ या चिंचीची फांदी बघ, तिथून सरळ पाहतो चंद्र आहे, याला शाखा चंद्र न्याय म्हणतात. एक देहिली दीप न्याय, बरं का? दिवा उंबरठ्यामध्ये ठेवायचा, आतही त्याचा प्रकाश आणि बाहेरही त्याचा प्रकाश, याला देहिली दीप न्याय असं म्हणतात. एक नाही का पिष्ट पिशन न्याय आहे. पिष्ट पिशन न्याय म्हणजे दळलेलंच आणखी दळायचं, सांगितलेलंच पुन्हा पुन्हा सांगायचं, याला पिष्ट पिशन न्याय म्हणतात. महाराज एक मार्जार शिशु न्याय आहे, मार्जार शिशु न्याय. एक मरकट शिशु न्याय आहे. ऐकून तर ठेवा, ऐकून तर ठेवा, हे सगळे प्रमाण आहेत बघायचे. मार्जार शिशु न्याय आणि मरकट शिशु न्याय. मार्जार शिशु न्याय कशाला म्हणतात? ज्या न्यायामध्ये सगळी जबाबदारी आईवर असते त्याला मार्जार शिशु न्याय म्हणतात. ज्या न्यायामध्ये सगळी जबाबदारी पिलावर असते त्याला मरकट शिशु न्याय म्हणतात. तुमचं लक्षात आलं का? हो, माझ्याकडे पहा, इकडे तिकडे पाहू नका. मार्जार शिशु न्याय कशाला म्हणतात? जी मांजर ज्या दाताने ज्या उंदराला पकडते ते मारायसाठी पकडते, तीच मांजर त्याच दाताने आपल्याला पिलाला पकडते पण ती जगवण्यासाठी पकडते, याला मार्जार शिशु न्याय म्हणतात. याचं प्रमाण आहे बरं का. हो, आता तुझं कडेल ते करी, तारसी तरी तारी मारी, जवडी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, हा मार्जार शिशु न्याय आहे. मरकट शिशु न्यायाच्या उलट आहे. मरकट शिशु न्यायामध्ये सगळी जबाबदारी पिलावर असते. माकड पाहिलं ना आपण, माकड पाहिलंय आपण, वानेर म्हणतोय आम्ही त्याला, काळ्या तोंडाचं असेल तर ते वानेर आहे असं माकड म्हणतो आपण त्याला. त्याला पिलू असते बघा, पिलू. त्याचं संरक्षण करण्यासाठी ते पिलू
त्या माकडणीच्या पोटाला पकडते. ती माकडीण या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असते, पण जबाबदारी पिलाची आहे, सोडायचं नाही, आणि सोडलं तर तू जगणार नाही. याचं सुद्धा प्रमाण आहे. जरी हे आकाशवर पडू पाहे, ब्रह्मगूढ भंगा जाये, वड वानड त्रिभुवन खाये, परिमी तुझीच वास पाहे गा विठोबा. याला मरकड शिशु न्याय म्हणतात, याला मार्जार शिशु न्याय म्हणतात, देहेली दीप न्याय म्हणतात, पिष्टपिशन न्याय म्हणतात, शाखाचंद्र न्याय म्हणतात. आणखी एक न्याय सांगून जातो, एक गुप्त गुपित न्याय आहे बघा. अगोदरच गुप्त असावं, त्याच्यामध्ये आणखी गुपित ठेवावं, याला गुप्त गुपित न्याय म्हणतात. उदाहरण सांगतो, हा माझा न्याय, हे सगळे शास्त्रातले आहेत. गुप्त आणि त्याच्यात आणखी गुपित. बघा, मुख्यमंत्री साहेब पंढरपूरला गेले, देवाच्या दर्शनाला गेले. पुजारी सावध झाले की नक्कीच 50,000 रुपये तरी ठेवतील. दुसरा पुजारी म्हटला नाही, किमान 30 तर कुठं गेलेच नाहीत. चौथा म्हटला नाही, तिसरा म्हटला की 25 तर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाहीत. पण साहेबांनी आपल्या खिशामध्ये हात घातला आणि बरोबर चाराने काढले आणि देवाच्या समोर ठेवले. म्हणजे हे सगळं दृष्टांतातलं आहे, कुकडे लावू नका. हो, आणि चाराने देवासमोर ठेवले. पुजाऱ्याला राग आला. त्यातला एक पुजारी हुशार होता. काही माणसं कशाचंही भांडवल बनवत असतात बघा, त्याला काय म्हणतात, नियोजस्तत्र दुर्लभा, नियोजन करत असतात. म्हणजे एखाद्या आपत्तीसुद्धा इष्ट बनवत असतात. त्यांनी ती आपत्ती इष्ट बनवली, खऱ्या अर्थाने ते चाराने घेतले. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबाची सभा होती त्या ठिकाणी पुजारी पोहोचला आणि पुजाऱ्याने थोडं 2 मिनटं बोलण्यासाठी त्या ठिकाणी विनंती केली. त्याला 2 मिनिट बोलण्यासाठी दिले आणि पुजारी अशी आपली मूठ बांधून उभा राहिला आणि पुजारी म्हटला, लोक हो, मुख्यमंत्री साहेब दर्शनासाठी आले होते आणि एवढे मोठे साहेब जर दर्शनासाठी आले असतील तर त्यांनी ठेवलेली दक्षिणा किती मोठी असेल, आणि ही दक्षिणा इतकी मोठी आहे की तिला मी सांभाळू शकत नाही, म्हणून तिचा मला लिलाव करायचा आहे. जो जास्त पैसे देईल त्याला मी ही दक्षिणा देणार आहे. कुजबूज सुरू झाली. नक्कीच गड्या रामभाऊ, हिरा असला पाहिजे, नक्कीच हिरा असला पाहिजे. हिरा असल्याशिवाय मुठीत कसा बसेल, आणि लिलाव करायचा म्हटल्यावर हिरा नक्कीच असला पाहिजे. एक माणूस उभा राहिला, 10,000. दुसरा म्हटला 20,000. तुमच्या कोणी उद्या काही 30,000. चोपदार तुमचे किती, तुमचे सांगा ना, द्यायचे नाहीत. ऐकूच नाही आलं त्यांना, जाऊ द्या. विनेकरी तुमचे 50 द्यायचे नाहीत म्हणून आहे ना. 50,000, 60,000, 1,00,000 डायरेक्ट. थांबा, मी भेटतो तुम्हाला कीर्तन झाल्यावर. 1,00,000 असं म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या पीएला सांगितलं, जाऊ त्याला सांग, मला 1,25,000 देतो, फक्त मूठ उघडू नको. झाकली मूठ. असे न्याय आहेत बरं काय. यापैकी एक न्याय असा आहे, तो काकताली न्याय आहे. एखाद्या आंधळ्याने टाळी वाजवत बसावं आणि आंधळ्याने टाळी वाजवत बसावं आणि त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये योगायोगाने कावडा सापडावा. महाराज, हा जसा योगायोग आहे ना, तसा हा नरदेह प्राप्त होणं सुद्धा योगायोगाचं आहे, लक्षात ठेवा. नक्की योगायोग आहे. हा निरर्थक घालवायचा नाही. हा पुन्हा कधी भेटणार नाही. बहुता दिवसा फिरा. हो, अत्यंत महत्त्वाचा आहे. ऐकत असाल तर अत्यंत महत्त्वाचा आहे हा नरदेह महत्त्वाचा आहे. पण एक लक्षात ठेवा, नरदेहाला सामुग्री दिली हेही महत्त्वाची आहे. त्या सामुग्रीचा योग्य विनियोग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला दिले इंद्रिय हात पाय कान,
दिला नाही इंद्रिय दिले, फक्त इंद्रियच दिलं नाही, जीव दिला. जेने हा जीव दिला दान, हे सगळं दिलं महाराज. पण आता विचारू आपण, हे दिलंय कशासाठी? कशासाठी दिलंय? हे भक्तीसाठी दिलंय, हे भजनासाठी दिलंय असं महाराज म्हणतायत. बुवा आपण कशासाठी वापरता तो भाग वेगळा आहे. हो, आपण कशासाठी वापरताय तो भाग वेगळा आहे, पण दिलंय ना ते भजनासाठी दिलं, ते भगवत भक्तीसाठी दिलं. आणि ती भक्ती कोणची? तर अनेक प्रकारच्या भक्तीपैकी ही 9 भक्ती, त्यातली पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. ऐका बघा, मी संकल्पित वेळामध्ये थांबणार आहोत. श्रवण भक्ती ही परमार्थातली अत्यंत महत्त्वाची भक्ती आहे. बघा, आपण सगळे श्रवणासाठीच आलेले आहोत. श्रवण भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक साधनेमध्ये सहकारी साधनेची गरज आहे. श्रवण या भक्तीमध्ये सहकारी साधनेची गरज नाही. ही भक्ती स्वतंत्र भक्ती आहे. बघा, याचं साधन देवाने आपल्याला जन्मताच आपल्यासोबत दिलेलं आहे. सहकारी साधन कशाला म्हणतात जरा समजून घ्या. एका माणसाने एक कुत्रं विकत घेतलं. 50,000 रुपयाचं कुत्रं होतं महाराज. आणि तो रोज त्याला फिरवायला न्यायचा. हे कुत्रं आपल्या घरी आहे, आता आपल्या घरात चोरी होणार नाही. एका माणसाने मला विचारलं, काय हो महाराज, मला कुत्रं खूपच आवडते, मला पुढचा जन्म कुत्र्याचाच मिळेल काय? मी त्याला असं म्हटलं, पुन्हा पुन्हा कुत्र्याचा भेटत नसतो. तुमच्या लक्षात आलं का नाही काय? त्याने मला विचारलं की पुढचा जन्म माझा कुत्र्याचाच असेल काय? माणसाने विचारलं. त्याला मी म्हटलं, पुन्हा पुन्हा कुत्र्याचा भेटत नाही, तो एकच जन्म भेटत असतो फक्त. 50,000 रुपयाचं कुत्रं होतं. चोरी होणार नाही असं त्याला वाटलं. आले चोर, कुत्रं झोपलेलं होतं, कुत्र्याला ओलांडून गेले, चोरी करून गेले. कुत्रं खुशाल झोपलं होतं. मग हे कुत्रं त्याने पोस्ट केलंय. म्हटलं, हे घ्या तुमचं कुत्रं, 50,000 रुपये दिले राव. असं कुत्रं देत असतात का? झोपलेलं होतं म्हटले, चोर निघून गेले, याच्या छातीवरून गेले म्हणे निघून चोर, आणि हे कुत्रं तुमचं 50,000 रुपयाचं घेऊन टाका. तो म्हटला, साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतो, एक काम करा म्हटले, हे 50,000 रुपयाचं झोपते ना, हे 10,000 रुपयाचं दुसरं घेऊन जा. हे 10,000 रुपयाचं कशाला म्हणे? समजा एखाद्या वेळेला चोर आले आणि हे 50,000चं जर झोपलेलं असलं तर हे 10,000चं त्याला जागं करायला, की आता चोर आले म्हणून. याला सहकारी साधन म्हणतात. लक्षात? ज्ञानाला सहकारी साधनेची गरज आहे, कर्माला सहकारी साधनेची गरज आहे, योगाला सहकारी साधनेची गरज आहे, यज्ञाला सहकारी साधनेची गरज आहे, पण भक्तीला सहकारी साधनेची गरज नाही. भक्ती ही स्वतंत्र आहे. किंतु स्वतंत्रमेवैतन काम कामीद कामदम असं म्हटलं जाते. स्वतंत्र आहे. श्रवण ही भक्ती आहे महाराज. हां, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम, पदार्थ शोधन हा भाग वेगळा आहे. पण कथा कीर्तनातलं जे श्रवण असेल, भक्ती म्हणून केल्या जाणारं जे श्रवण असेल, ते श्रवण आपण करू शकताय. या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर, विनोदी, दुष्टित्ते, स्वहंभावी, पूर्णज्ञाते, या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. सगळ्यांना या ठिकाणी येण्याचा अधिकार आहे, सगळ्यांना श्रवण करण्याचा अधिकार Yeah.
ऐका गड्या, श्रवण फार महत्त्वाचं आहे. कसं केलं पाहिजे ते मी सांगणार आहे. श्रवण ही पहिली भक्ती आहे महाराज. पायरी पायरीनेच वर गेलं पाहिजे माणसाने. खरंच सांगतो तुम्हाला, श्रवणापासून सुरुवात आहे. श्रवणापासून सुरुवात आहे. पहिले श्रवण केलं पाहिजे. हो, पायरी पायरीने वर गेलं ना तर नक्कीच एक दिवस शेवटची पायरी गाठता येत असते. आणि 2-3 पायऱ्या जर मधात सोडल्या तर अनर्थ घडण्याची शक्यता असते. बघा, एक मुलगा होता, त्याचा बाप अत्यंत कंजूस होता. आणि त्या कंजूस बापाने, कंजूस समजते ना इकडे, कंजूस मला सांगत जा. कंजूस म्हणजे चिकट, अत्यंत मक्खीचूस. हो, कढीमध्ये जर एखादी माशी पडली तर ते माशी झोकून नाही द्यायची. चोकून चोकून त्याच्याकडून, त्या माशीकडून सवयीने ते कढी वसूल करायची. कढी कढी म्हणतो मी, तूप नाही. तूप तर फार दूर राहिलं. कढीसुद्धा त्या माशीसोबत नाही गेली पाहिजे. इतका मक्खीचूस म्हणतात त्याला, मक्खीचूस. इतका कंजूस माणूस होता. आणि त्या आपल्या लहानशा मुलाला त्यांनी चपला घेतल्या आणि त्याला सांगितलं, रामू, म्हटले काय बाबा, आपण वर राहतो. म्हटले हां बाबा, एक काम कर, तुला आता नवीन चपला घेतल्या. म्हटले हां पप्पा, ह्या चपला जास्त घासल्या नाहीत पाहिजेत. म्हटले मग काय केलं पाहिजे? एक काम करायचं, एक पायरी मधात सोडायची, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा, म्हणजे चपला जास्त घासणार नाहीत. ऐकताय ना तुम्ही? चपला जास्त घासणार नाहीत. त्या राम्याने महाराज काय केलं, ते त्याचंच पोरगं होतं, ते त्याच्याही पुढचं होतं. 2-2 पायऱ्या मधात सोडल्या त्याने. 2-2 पायऱ्या मधात सोडल्यानंतर बापाला समजलं. बापाने राम्याला बोलावून जो मारायला सुरुवात केली. माणसाने विचारलं, काय मारता हो तुम्ही? एवढं मारत असतात? ते पोरगं आहे किती, तुम्ही मारताय किती? त्यांनी काय चूक केली एवढी की एवढं मारताय तुम्ही? मारील म्हणजे आणखी मारील म्हणे याला. या मूर्खाने काय केलं तुम्हाला माहीत आहे? आम्ही वर राहतो म्हणे. आणि त्याला सांगितलं की एक पायरी मधात सोडायची, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा. या मूर्खाने 2-2 पायऱ्या मधात सोडल्या म्हणे. अरे मग बरं झालं ना, कमी घासेल ना चप्पल. अरे काय कमी घासेल म्हणे, चड्डी फाटली ना. तुमच्या लक्षात आलं असेल की पायरी पायरीने गेल्यामुळे शेवटची पायरी प्राप्त होत असते. सज्जनानो, श्रवण ही भक्तीची पहिली पायरी आहे. पहिली पायरी आहे. अत्यंत प्रेमाने केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे मी सांगतो थोडक्यात. काय झालं बघा, मुलगा 10वीमध्ये शिकत होता. आणि 10वीमध्ये शिकत असताना आईला असं वाटलं की हा पास झाला पाहिजे. आईने बिचारीने खूप कष्ट करून त्याला शिकवलं. आणि माझं पोरगं पास होईल असं तिला वाटत होतं. पोरगं मार्कलिस्ट घेऊन आलं. आणि पोराने ज्यावेळेला मार्कलिस्ट आपल्या आईच्या हातात दिलं त्यावेळेला आईला त्याचा राग आला. आईने त्याच्या श्रीमुखामध्ये जाळ काढला. त्याचं कारण तो 3-4 विषयामध्ये नापास झाला होता. आईला राग आला. मेल्या, बापावर गेला. असं वाटलं पास होशील. 10वीत पास झाला म्हणजे 12वीत जाशील. 12वीत गेला म्हणजे कुठंतरी D.Edला नंबर लागेल तुझा, मास्तर होशील लेका. नापास झाला, काय खाशील तू? आमचं जाऊ दे रे, म्हातारपणाचं जसं होईल तसं होईल, पण तुला तर खायला भेटलं पाहिजे भविष्यात. शेतात जात नाही, अभ्यासही करत नाही, कसं होईल तुझं? आईने मारलं महाराज. पोरगं जरा जास्त तापड होतं आणि पोरगं निघून गेलं. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, घरी यायला तयार नाही. मी खरं सांगा, पोरगं विसरू शकते महाराज मायला, माय नाही विसरू शकत पोराला. पोरगं विसरू शकते. आता बऱ्याचदा विसरणारे पोरगं आपण पाहतो. बऱ्याचदा वृद्धाश्रमामध्ये नेऊन घालणारे पोरं आपण पाहतो. मायबापाला विसरणारे पोरं आज भरपूर आहेत. कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न जायते. कुपुत्र खूप जन्माला येतात पण कुमाता नाही. आई सारखी आपल्या मुलाची वाट पाहत होती. आज येईल, उद्या येईल असं म्हणत होती. देवापुढे फार मोठमोठे नवस करत होती. एखाद्या वेळेला तिचा विचार अनुचित होत होता. जोराने हंबरडा फोडत होती, नाही रे बाबा देवा, ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सुखाने असला पाहिजे रे देवा. असं काही माझ्या मनात नको येऊ दे गड्या. नाही आलं तरी चालेल, नाही बोललं तरी चालेल, बस असेल त्या ठिकाणी सुखाने असलं पाहिजे. आई महाराज सारखी रडत होती, रात्र रडत होती. एक दिवस देव्हाऱ्यासमोर बसलेली असताना एका भिकाऱ्याचा आवाज आला बाहेरून, ताई भिक्षा वाढ. भिक्षा वाढ म्हटल्यानंतर ताई देव्हाऱ्यासमोरून उठली. एक कोरभर भाकरी आपल्या हातात घेतली. ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? आणि भिकाऱ्याच्या दिशेने निघाली. एक वाक्य बोलून जाईल, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा योग आपल्याही जीवनामध्ये यावा असं वाटत असेल तर आपल्याही जीवनात कधी कधी दुःख येणं महत्त्वाचं असेल महाराज. आणि म्हणून कोरभर भाकरी घेऊन निघाली.
भिकाऱ्याने आपली झोडी अशी पुढे केली. भिकाऱ्याचं लक्ष गेलं. ताईचे डोळे पाजरत होते, ओठ थरथरत होते. भिकाऱ्याने आपली झोडी आवरून घेतली. नको ताई, नको वाढू मला भीक, आम्ही येतोय. आम्हाला भीक वाढण्यासाठी जर तुला घरून काही त्रास असेल तर कशाला वाढते भीक आम्हाला? आम्हाला अनेक घरं असतात ताई, आम्हाला अनेक घरं असतात, आम्ही पुढच्या घरी जाऊ. नको मला तुझं भीक, नको. म्हणून भिकारी ज्यावेळेला निघाला त्यावेळेला त्या आईचा कंठ दाटून आला. आईने आवाज दिला, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे मी. दादा म्हटल्यानंतर महाराज भिकारी थबकला. भिकारी परत फिरला. भिकाऱ्याचे डोळेसुद्धा पाणावले. याचं कारण, ताई आजपर्यंत मला भीक वाढणारे खूप भेटले, पण दादा म्हणणारी फक्त तू भेटलीस. का रडते? काय झालं काय रडायला? दादा, आईला पोराला मारायचा अधिकार असतो ना रे? म्हटले हां असतो ना. किती लाथा सहन करतो रे आम्ही या पोरांच्या, किती घाण सहन करतो रे आम्ही. जेवण करत असताना लेका घाण सहन केली रे आम्ही या पोरांची. कधी वाच्यता केली नाही, कधी कुणाजवळ बोललो नाही, कधी तक्रार केली नाही. किती किती सांभाळावं लागते लहानपणी पोरांना. एक चापट मारली, नापास झालंय म्हणून निघून गेलाय. माझा राग आलाय म्हणून घर सोडून निघून गेलाय. 4-5 वर्ष झाले दादा मी आई आहे त्याची. काय कुठं असेल माझा जीव, काय वाटत असेल मला पोराशिवाय. कधी कधी अनुचित विचार होते, रात्र रात्र झोप लागत नाही, रडत राहते मी. पोरगं गेलं निघून. 5 वर्ष झाले, निरोप नाही, कुठं आहे माहीत नाही, कुठं असेल हे कळत नाही, पत्र नाही. आणि त्या भिकाऱ्याने विचारलं, आता ऐका, कसं आहे ताई तुझं पोरगं? त्याचे लक्षणं सांगता येतील? मग सांगता येतील ना. माझंच पोरगं आहे ते. कोरडे केस आहेत त्याचे, सावळा वर्ण आहे त्याचा, सडपातळ बांधा आहे आणि सरळ नाक आहे. असं ताई, त्याच्या डाव्या गालावर एक मोस आहे का बारीक? म्हटले हां, डाव्या गालावर मोस आहे. चिंता करू नको, पाहलंय मी त्याला. तो जसा तुझा पोरगा आहे तसाच तो माझा भाचा आहे. दादा म्हटलंय ना तुम्हाला, त्याला घरी आणून देण्याची जबाबदारी आता माझी आहे. ऐका ऐका ऐका. समजा एखाद्या भिकाऱ्याने जर तुम्हाला असं सांगितलं, महिलांना विचारतो, तर तुम्ही असं म्हणाल का की नाही नाही आम्ही गरिबाचं ऐकत नाही. हितम अप्या धनश्य वाक्यम न ब्रूह्यते. आम्ही गरिबाचं ऐकत नाही, आम्ही फक्त श्रीमंताचंच ऐकतो. तू कोण सांगणार आम्हाला आमच्या मुलाची शुद्धी वार्ता? आम्ही नाही ऐकणार तुझं. असं म्हणणार तुम्ही? असं म्हणणार तुम्ही? तुम्ही असं म्हणणार की थांब बाबू, थोडासा माझं भाकरी जरा चुलीमध्ये ठेवलेली आहे ती परतून येते, असं म्हणणार तुम्ही? असं म्हणणार तुम्ही की चुलीवर जरा गॅसवर दूध ठेवलेलं आहे ते उतू जाईल, ते जरा खाली उतरून येते, असं म्हणणार तुम्ही? सज्जनानो, 5 वर्षापासून चुकलेल्या मुलाची सापडण्याची वार्ता जितक्या प्रेमाने तुम्ही ऐकताय ना, तितक्याच प्रेमाने तुम्ही कीर्तन ऐकत जा. हे कीर्तन तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. श्रवणाचे मिश्र बैसावे बैसावे चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता नाथबाबा म्हणतायत. जेने आदरे ऐके माता, तेने आदरे हरिकथा संत कथा परिसावे. इतक्या आदराने ज्यावेळेला तुम्ही हरिकथा ऐकाल, इतक्या प्रेमाने तुम्ही ज्यावेळेला कीर्तन ऐकाल, त्यावेळेला हे कीर्तन शपथ घेऊन सांगतो तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. इतक्या प्रेमाने ऐकलं पाहिजे, इतक्या प्रेमाने. कधी विनोद येतो, कधी बाबा विनोद करतात, काय राव विनोदच नाही बा, काही असं नाही. कोणाचंही असू द्या, उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा. नये जाऊ पात्रावरी कवटीसार नारळी. नारळाच्या शेंड्याचा विचार करायचा नसतो, आतल्या डौलाचा करायचा असतो लेका.
फणसाच्या काट्याचा विचार करायचा नसतो, आतल्या घराचा विचार करत असतो. म्हणून म्हणून वक्त्याच्या अधिकाराचा विचार करायचा नसतो, वयाचा विचार करायचा नसतो, त्याच्या बोलण्याचा विचार करायचा असतो. लक्षात ठेवा. काय सांगतोय हे महत्वाचं आहे ना. मुक्ताबाईचं वय पाहिलं असतं तर चांगदेवाचा उद्धारच झाला नसता. लक्षात ठेवा. आणि म्हणून वयाचा विचार करायचा नाही. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी कवटीसार नारळे. कवटीसार नारळे फार सुंदर उदाहरण आहे. महिलांनो, मी तुम्हाला विचारतो, तुमच्या पुढे अशा 2 वाट्या ठेवल्या. वाट्या एका एका किलोच्या वाट्या आहेत. एका एका किलोच्या वाट्या आहेत. एक सोन्याची आहे आणि एक लोखंडाची आहे. कोणची उचलसाल तुम्ही? कोणची उचलसाल? सोन्याचीच उचलसाल तुम्ही. तर सोन्याची उचलसाल. आता बदलायचं नाही. सोन्याची ठरली ना तुमची उचलायची, वाजू नको. सोन्याची उचलायची ठरली ना, कोणची उचलसाल? अरे म्हणा ना सोन्याची. सोन्याची. आता ऐका, जी सोन्याची वाटी आहे त्याच्यामध्ये विष आहे, आणि जी लोखंडाची आहे त्याच्यामध्ये अमृत आहे. कोणची उचलसाल? बदलल्या बा, बदलल्या. आता आम्हाला तर माहिती नाही तुमची कमाल आहे, इतक्या लवकर बदलणार. विष तांब्या वाटी भरली लावून, भरली लावून, श्रवण भक्तीसाठी सांगितले. श्रवण भक्ती अत्यंत महत्वाची आहे. कोणी केली? परीक्षितीने केली. श्रवणे परीक्षिती तरीला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली. तर आम्हाला इथं थांबायचं नाही, मला पुढे दास्य भक्तीकडे जायचं आहे. श्रवण भक्तीपासून सुरुवात होते. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम. दास्य भक्ती ही अत्यंत कठीण भक्ती आहे महाराज. कोणी केली? दास्यत्वानी काटा हनुमंते पै केले, मनोनी देखील रामचरण, मनोनी देखील रामचरण, मनोनी देखील दास्यत्व भक्ती कोणी केली? हनुमंतरायाने केली. दास्य भक्ती अत्यंत कठीण भक्ती आहे. खऱ्या अर्थाने मालकाने जे सांगितलं ते करावं लागतं, याला दास्य भक्ती म्हणतात. दास्य भक्ती त्याला म्हणतात महाराज, ज्या मालकाची आपण सेवा करतो ना त्यांना काहीच मागायचं नाही. माझ्या हनुमंतरायाने ज्या मालकाची सेवा केली त्याला अन्न मागितलं नाही, ज्या मालकाची सेवा केली त्याला वस्त्र मागितलं नाही, त्याला निवारासुद्धा मागितला नाही. झाडाची काय पाले खाईरा, नाही का, झाडावर राहिले, वस्त्र मागितलं नाही, सोबतच घेऊन आले, निवारा मागितला नाही. खऱ्या अर्थाने झाडावर आपलं जीवन जगलेत आणि ऋषमुख पर्वतावर सुग्रीवासोबत राहिले, सचिव म्हणून राहिले. आणि त्या ठिकाणी रामप्रभूची आणि त्यांची पहिली भेट ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी झाली. पहिली भेट पहिली रामप्रभूची आणि हनुमंतरायाची भेट जर कुठं झाली असेल तर ते ऋषमुख पर्वताच्या जवळ झाली. माहीत आहे तुम्हाला, वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध झालं आणि वालीने सुग्रीवाला घराच्या बाहेर काढून दिलं. ऐका, सुग्रीवाने राज्य सोडलं, सुग्रीवाने सत्ता सोडली, सुग्रीवाने संपत्ती सोडली, सुग्रीवाने सौभाग्यवती सोडली, पण सुग्रीवाने साधूला सोडलं नाही. लक्षात ठेवा. आणि साधूला सोडलं नाही म्हणून सत्ताही मिळाली, आणि फक्त सत्ताच नाही तर सत्ताधीशही मिळाला. सगळं सुटलं तरी चालेल, साधूला सोडू नका. गरिबी असो वा श्रीमंती असो, गरिबी आली तरी चालेल, फक्त भाऊला सोडू नका. भाऊ तुम्हाला परम वैभव प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा.
बऱ्याचदा आपण गरिबी आली की जरा जरा परमार्थाला सोडून देतोय. तसं करू नका. सत्ता असो वा गरिबी असो, श्रीमंती असो वा गरिबी असो, साधूला सोडायचं नाही महाराज. सुग्रीवजी काय करतात? सुग्रीव हनुमानजीला सोडत नाही, हनुमानजीला आपल्यासोबत घेतात. तहरह सचिव सहित सुग्रीवा. आणि हनुमंतराय सुग्रीवाच्या सोबत आहेत. आणि ज्या वेळेला रामप्रभू आणि लखनजी जानकीचा शोध लावीत लावीत ऋषमुख पर्वताच्या जवळ येतात आणि सुग्रीव भयभीत असल्यामुळे आपल्याला मारायसाठीच हे वालीने पाठवलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायला त्यांचा परिचय घेण्यासाठी पाठवतो. त्यांचा परिचय होतो आणि परिचय झाल्यानंतर तुम्हाला सांगू का, पहिल्याच भेटीमध्ये प्रभू म्हणतायत की हनुमान, मला तू लक्ष्मणापेक्षा सुद्धा दुगुणा प्रिय आहेस, लक्ष्मणापेक्षा सुद्धा जास्त प्रिय आहेस. लखनजीला असं वाटतं की प्रभू हे नाही बरोबर तुमचं. राव 14 वर्ष झोपलो नाही आम्ही, 14 वर्ष आम्ही काही खाल्लं नाही राव, वनवास तुम्हाला होता, आम्ही तुमच्यासोबत आलो आणि हे नवीन कोणीतरी भेटते माझ्यापेक्षा दुप्पट प्रिय आहे म्हणता तुम्ही. आम्ही इतक्या दिवसापासून पक्षाचं काम करतो. हे तुम्हाला लवकर समजते म्हणून सांगितलं मी. इतक्या दिवसापासून राव पक्षाचं काम करतो ना आमचा विचार होत नाही झाला, आमचं कसं काय. लखनजीला असं वाटलं की खऱ्या अर्थाने हे माकड आता भेटते आणि दुगुणा प्रिय, माझ्यापेक्षा डबल प्रिय आहे म्हणतात प्रभू याला. त्यावेळेला हनुमानजी म्हणतात की सुग्रीवाची आणि तुमची भेट झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे प्रभू. सुग्रीवाची आणि तुमची भेट व्हावी यासाठी तुम्ही ऋषमुख पर्वतावर चाललं पाहिजे. हनुमान, थकलोय रे आम्ही, वर जाण्याची शक्ती नाही आमची, आता वर नाही जाऊ शकत आम्ही. हनुमंतराय म्हणतात प्रभू, आतापर्यंत तुमचं वाहन तुमच्या बरोबर नव्हतं, आता तुमचं वाहन तुमच्या समोर उभं आहे. अरे पण आम्ही दोघंजण आहोत ना, आणि एकटा नाही मी, दोघंजण आहोत. हनुमानजी म्हणतात 2 शीटची व्यवस्था आहे ना, 2 शीटची व्यवस्था आहे बघा, ती चित्रामध्ये आहे अजून. एका खांद्यावर रामप्रभूला बसवतात, एका खांद्यावर लखनजीला बसवतात. जय श्रीराम म्हणतात, उड्डाण घेतात. लखनजी म्हणतात बाबा तू माझ्यापेक्षा दुगुणा प्रिय नाहीस रे, तू माझ्यापेक्षा 1000 पटीने मोठा आहेस ले का हनुमान, माझ्यापेक्षा. शेषाचा अवतार आहे मी, सगळ्या पृथ्वीचा बोजा सहन करण्याची शक्ती आहे माझी, आणि माझाही बोजा घेऊन तुला जर उड्डाण मारण्याची शक्ती तुझी असेल तर माझ्यापेक्षा दुप्पट मोठा नाही, तू 1000 पटीने मोठा आहेस हनुमान. हनुमानजी प्रभूला सुग्रीवाकडे घेऊन जातात. दोघांची मैत्री होते, मला इथं थांबायचं नाही. आणि हनुमानजीला जानकीचा शोध लावण्यासाठी आता दक्षिण दिशेला पाठवल्या जाते. दक्षिण दिशेला हनुमंतरायाला पाठवल्या जाते. याचं कारण असं आहे, दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. यमाला हरवण्याची ताकद फक्त हनुमंतरायाची आहे. हनुमंतराय दक्षिण दिशेला जातात. शोध लागतो संपातीकडून की अशोक बागेमध्ये एका अशोक वृक्षाच्या खाली तुमची जानकी शोक करत आहे. असा शोध लागल्यानंतर आता कोण जाईल म्हणून विचारला जाते. अंगदजीला विचारला जाते तुम्ही जाऊ शकता का. अंगदजी म्हणतात मी जाऊ शकतो पण परत येऊ शकत नाही. जामवंताला विचारला जाते तुम्ही जाऊ शकता का, मी म्हातारा असल्यामुळे जाऊ शकत नाही. आणि हनुमानजीला विचारला जाते तुम्ही जाऊ शकता का. हनुमानजी म्हणतात तुमची आज्ञा असेल तर एका उड्डाणामध्ये 4 एरझारा मारू शकतो. इच्छा असेल रावणालाही मारू शकतो. आणि तुम्हाला जर जिवंत रावण पाहिजे असेल तर त्या पर्वतासहित मी त्याला इथं उचलून आणू शकतो. सहित सहाय रावण ही मारी, आनहुय त्रिकूट उपारी. जामवंत मैं पुछवू तोही, उचित शिखावन दिजवू मोही. सगळं करू शकतो, पण यातलं काय उचित असेल ते तुम्ही सांगा, यातलं काय चांगलं असेल ते तुम्ही सांगा, मी माझ्या मतानं नाही करणार. हनुमानजी तुम्हाला फक्त शोध लावायचा आहे. चला सज्जनानो, हनुमानजी एका उंच पर्वतावर उभे राहतात. हनुमानजी उंच आणि लांब उडी घेतात. अनेक संकट हनुमानजीच्या प्रवासामध्ये येतात. मैनाक नावाचा पर्वतवर येतो, आराम करत नाहीत. मैनाक म्हणतो की तुम्ही माझ्यावर आराम करा, नाही करणार. अरे करा, थोडा करा, आराम करा, मग पुढे जा. राव थोडंसं चहा पाणी घ्या इथं, मग पुढे जा. म्हटले नाही करणार. मैनाका मी तुझ्यावर आराम करणार नाही. याचं कारण असं आहे की तू जर मातीचा किंवा दगडाचा असता ना तर मी तुझ्यावर आराम केला असता. तू मातीचा किंवा दगडाचा नाही, तू सोन्याचा आहेस. आणि सोन्याने आजपर्यंत कोणाला आराम दिलाय म्हणून मला देणार आहे.
कोणाला राम नाही. म्हणून असं म्हटलं जाते, सोने वाले सोना नहीं, सोने वाले सोना नहीं, सोना तो हर आदमी का सोना हर लेता है. इसलिए सोने वाले सोना नहीं. पहिलं संकट कांचनाचं येते, दुसरं संकट सुरशेचं येते, तिसरं संकट ईर्षेचं येते, चौथं संकट लंकिनीचं येते. त्या लंकिनीला त्या ठिकाणी तिचा निपात करून मशक रूप धारण करून हनुमानजी लंकेमध्ये जातात. लंकेमध्ये गुंजाव करतायत. त्या ठिकाणी एका साधूचं घर दिसते. आश्चर्य करतात. लंका निशिचर निकर निवासा यहाँ कहाँ सज्जन रहे बासा. निशाचर आहे सगळे. या ठिकाणी श्रीराम जयराम जयराम म्हणणारा कोण असेल? पाहतात तर ते बिभीषणाचं घर आहे. बिभीषणाला विचारतात माझी माय कुठे आहे? दिशा दाखवतो बोटाने, जात नाही तिथपर्यंत. म्हणून तर लंका मागण्याची इच्छा होते ना, मुक्त होण्याची होत नाही. आणि हनुमानजी जानकीपर्यंत पोचत होतात. महाराज मला पुढे सांगू द्या. जानकीला माता म्हणतात, मला भूक लागली म्हणून म्हणतात. त्या बागेचा विध्वंस करतात आणि रावणाच्या त्या ब्रह्मपाशामध्ये बांधल्या जातात आणि रावणाच्या सभेमध्ये उभे राहतात. रावणाची दाढीही पेटवतात, रावणाची माडीही पेटवतात, परत येतात. मला सगळं सांगू द्या की शेवटी राम रावणाचं युद्ध होते आणि नंतर रामप्रभूचा राज्याभिषेक होतो. आणि हे सगळं झाल्यानंतर हनुमानजी आपल्या आईच्या भेटीसाठी अंजनी पर्वतावर जातात. अंजनी पर्वतावर जातात आणि आई विचारते, हनुम्या कुठं गेला होता? हनुम्या हनुम्या नाही का, हनुम्या हो नाही का, हनुम्या प्रेमाने प्रेमाने, हनुम्या कुठं गेला होता? मा प्रभूच्या सेवेसाठी गेलो होतो. मा काय सेवा केली माझ्या प्रभूची तू? मग मा तिथं मैनाक नावाच्या पर्वतावर विश्रांती नाही घेतली. ईर्षानं त्या एका राक्षसीला परीक्षा दिली. त्या ठिकाणी ईर्षा नावाच्या राक्षसींचा निपात केला. लंकिनी नावाची राक्षसीन मारली आणि आत गेलो मा लंकेमध्ये. खरं सांगू मा तुला, रावणाची दाढी पेटवली, रावणाची माडीसुद्धा पेटवली. रावणाची दाढी पेटवली आणि माडी पेटवली असं म्हटल्यानंतर अंजनी माता विचारते, हनुम्या चाटा तर मारत नाही ना? चाटा समजते ना तुम्हाला? चाटा तर मारत नाही ना? नाही मा, तुझी शपथ घेऊन सांगतो मा, मी त्याची दाढी पेटवली. रावणाची? इंद्रबारी चंद्रछत्रधरी यमपानी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधी तेथ करी दडन कांडन. ऐका, अश्विनी कुमार दोन्ही परिमळ जावे श्रियेस लागोनी, विलंब होता अर्धक्षणी दासी धावणी धुमसती. ऐश्वर्य त्याचं. मैराड देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे, आरसान दाविती जयाकडे तेची रोकडे बुकाडी, नवग्रहाची पिढा गाढी ते रावणे घातले बांधवडी, पायी घालोनिया बेडी पायरी तडी अडकविले, विघ्न न राहू शके दया पुढे, गणेश होनी बापुडे, आणि गाढवाचे कडप गाढे चहूकडे ओढत असे. नवग्रहाच्या पायऱ्या केल्या हनुम्या त्याने. नवग्रहाच्या पायऱ्या करून तो त्याच्यावर पाठीवर पाय देऊन वर चढतो सिंहासनावर. तो रावण आहे तो. अरे खंडोबा त्याची दाढी करण्याचं काम करतो, तो रावण आहे तो. गणपती बाप्पा लेका गाढव ओढायचं काम करतो त्याच्या लंकेमध्ये, तो रावण आहे तो. छाटा मारतोय. त्याची दाढी पेटवली तू, त्याची माडी पेटवली तू. म्हटले मा, तुझी शपथ घेऊन सांगतो मा, मी रावणाची दाढीही पेटवली, रावणाची माडीही पेटवली. आता ऐका, हा भाव आहे हा अभंगामध्ये प्रवेश करण्यासाठी. हनुम्या, तू भिला नाहीस रे? तुला भीती नाही वाटली? तुला भय नाही वाटलं रावणाचं? रावण आहे का तो? रावणाचं भय नाही वाटलं तुला? त्यावेळेला हनुमंतराय त्याचंच उत्तर देतात अभंगात.
निकट हनुमंते पै केले, आम्हा हरीच्या दासा काही आणि भय नाही त्रैलोकी. दासत्व भक्तीबद्दल सांगत असताना हनुमंतराय त्याचे अधिकारी आहेत आणि आम्हाला याच लोकामध्ये काय तिन्ही लोकामध्ये सुद्धा भय नाही. भय नाही त्रैलोकी. कारण काय, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. कधी पुढे तर कधी मागं. द्रौपदीच्या पाठीमागं तर अर्जुनाच्या पुढे. देव उभा मागे पुढे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आगाध निवाराया. माझ्या दादांनो, आपला विश्वास कमी पडतो, नक्कीच आपला विश्वास कमी पडतो. भजन करा, त्याच्यावर निष्ठा ठेवा, अत्यंत प्रेमाने त्याची भक्ती करा. मी शपथ घेऊन सांगतो, तो तुमच्या मागं पुढे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, आपण कमी पडतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. उगवी कोडे संकट. जसं कोडं असेल, एखादं कोडं असते, एखादं संकट असते. संकटामध्ये देव उभा राहतो, मागं पुढे उभा राहतो. एक सांगून देईल, आपण अत्यंत प्रेमाने ऐकता. सज्जनानो, संकट असलं की देव उभा राहतो. चोखोबारायची कथा प्रसिद्ध आहे. चोखोबारायच्या प्रपंचामध्ये अनेक संकट. म्हणजे साधूच्या जीवनामध्ये संकट असतातच महाराज. साधूच्या जीवनामध्ये संकट असणं हाच त्यांच्या जीवनातला इतिहास असतो. लक्षात ठेवा. इतिहास जे नोंद घेतो ना, ते त्यांच्या जीवनातल्या सुखाची नोंद घेत नाही, त्यांच्या जीवनातल्या संकटाची नोंद घेतो. लक्षात ठेवा. मी नेहमी सांगेल, माझा आवडता विषय आहे तो. उसाला लोक चरखा दाखवतात, याचं कारण त्याच्यामध्ये गोड रस असतो म्हणून. चंदनाला लोक तोडतायत, याचं कारण त्याला सुगंध असतो म्हणून. सोन्याला लोक तापवतात, याचं कारण ते सोनं असते म्हणून. मला असं वाटते, उसाला तुम्ही किती चरख्यात घाला, तो त्याची गोडी कधी कमी होऊ देत नाही. चंदनाला तुम्ही किती तोडा, तो त्याचा सुगंध कधी कमी होऊ देत नाही. आणि सोन्याला किती तुम्ही तापवा, तो त्याचं वजन कधी कमी होऊ देत नाही. मला सांगू, जसा ऊस आपली गोडी कधी कमी होऊ देत नाही. ऊस म्हणतो, तुम्ही मला किती पिळलं तरी चालेल लेको हो, तुम्ही मला किती पिळलं तरी चालेल, पण मी माझी गोडी कधी कमी होऊ देणार नाही. चंदन म्हणतो, तुम्ही मला किती तोडलं तरी चालेल, मी माझा सुगंध कधी कमी होऊ देणार नाही. सोनं म्हणते, तुम्ही मला किती तापवलं तरी चालेल, मी माझं वजन कधी कमी होऊ देणार नाही. आणि साधू म्हणतात, जा लेको, तुम्ही आम्हाला किती त्रास दिला तरी चालेल, पण आम्ही तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. असं ठरवून येत आहेत, ठरवून येत आहेत ते. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ठरवून येत आहेत महाराज, आणि ठरवून येत आहेत. त्यांच्या प्रपंचामध्ये संकट येतात. असे कोणचे साधू आहेत की ज्यांच्या प्रपंचामध्ये संकट नाहीत. संकट हाच त्यांच्या जीवनाचा इतिहास आहे. लक्षात ठेवा. मला चोखोबारायांचं चरित्र आज आठवते, थोडक्यामध्ये सांगून जाईल. चोखोबारायांची सौभाग्यवती, दिवस पूर्ण होत चाललेत, गर्भवती आहे. आणि मालकाला म्हणते, चोखोबारायला म्हणते, मालक, हां, तुमच्या घरामध्ये धान्य नाही. म्हटले, नाही. तुमच्याजवळ पैसे नाहीत. म्हटले, खरंच नाहीत. अहो, पण माझे दिवस आता जवळ येत चालले. एखादं बाई माणूस तरी घरात असलं पाहिजे ना, एखादं बाई माणूस तर असलं पाहिजे ना. आणा ना तुमच्या बहिणीला. आपण गरीब झालो म्हणून काय झालं? अहो, तुमची बहीण यावेळेला तर कामी पडली पाहिजे. संकटात तर सोयऱ्याने सोयऱ्याच्या कामी पडलं पाहिजे ना मालक. आणा ना तुमच्या बहिणीला, जा ना. अहो, मी एकटी काय करणार आहे इथं? एखादं बाई माणूस तरी घरी पाहिजे ना मालक. ऐका दादा, चोखोबाराय आपल्या बहिणीच्या घरी जात आहेत. चोखोबारायांना खऱ्या अर्थाने पंढरपूरची आठवण होते आणि पंढरपूरला निघून जातात. चोखोबाराय बारीमध्ये उभे राहतात. कल्पना करा, त्या साकडीपर्यंत जातात. प्रभू पाहतात, चोखोबा, अरे तुला बहिणीच्या घरी पाठवलं होतं ना दादा, तू इकडे कसं काय आला रे? ते का सगळं विसरून आला इथं? तू सुडा प्रपंच विसरून तू पंढरपूरला आला? अरे तुझ्या बहिणीच्या घरी तुला पाठवलं होतं ना दादा. त्यावेळेला चोखोबा, सगळं विसरून जर तू माझ्या ठिकाणी आला असेल, पंढरपूरला आला असेल, तर मला सुद्धा पंढरपूरचे सगळे भोग विसरून आता तुझ्या घरी गेलं पाहिजे. आणि चोखोबाच्या घरी जायचं म्हणजे पांडुरंग म्हणून जायचं नाही महाराज, त्याचं बहीण म्हणून जायचं. देवाचं भाग्य आहे की देवाला चोखोबारायचं बहीण होण्याचं सौभाग्य प्राप्त होते.
गरिबी आहे. चोखोबारायची बहीण सुद्धा गरीब आहे. अनेक ठिकाणी थिगडं लावलेलं पातळ आहे. डोक्यावर एक गठोडा एक बगलीमध्ये आहे. चित्र लक्षात घ्या. चोखोबारायचं घर आहे, कुळाचं घर आहे. अनेक फटी पडलेला दरवाजा आहे आणि आतमध्ये चोखोबारायची सौभाग्यवती बसलेली आहे. काय रे देवा, असं असते करायला का? आम्ही लेका इतकी भक्ती करतो तुझी, तू अशा अडचणीच्याही कामात आम्हाला सहकार्य करत नाही. कोण भक्ती करे रे देवा तुझी? आमचा लेका मालक राजा रात्रंदिवस तुझंच भजन करतो राजा. अरे आमच्या घरात खायला काही नाही रे, आमच्या घरात खायला काही नाही. माझे दिवस लेका पूर्ण होतात. एखादं बाई माणूस घरात असलं पाहिजे म्हणून मालकाला पाठवलं, कुठं गेले माहीत नाही. काय देवा, इतकं कुठं परीक्षा पाहायची असते का रे भक्ताची लेका? इतकी परीक्षा पाहत असतात. तेवढ्यात महाराज बाहेरून आवाज येतो, वहिनी, ओ वहिनी, दार उघडा. वहिनी दार उघडा म्हटल्यानंतर वहिनी दार उघडते. पाहते तर डोक्यावर नाही का, कमरेवर हात नाहीत आता. एक हात वरच्या गठोड्याला आहे, एका आणखी बस दुसऱ्या बगलीमध्ये गठोडा आहे. लक्षात आलं ना तुमच्या? असा आहे बघा, असा उभा आहे. वहिनी दार उघडा, वहिनी. वहिनी दार उघडा म्हटल्यानंतर वहिनी दार उघडतात. वहिनी चोखोबारायच्या बहिणीला पाहतात आणि बहिणीला म्हणतात, बाई, बरे बाई तुम्हा देवाने धाडिले. कोणी धाडिले? काय सुंदर आहे मला नामदेव महाराजांची रचना. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले आणि पती माझे गेले कुणीकडे. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कुणीकडे. कोणाला म्हणते? अरे वहिनी, केली त्वा सूचना, आला माझ्या घरा आणि त्याने केली त्वरा मज लागे. तू त्याला सूचना केली, तो माझ्या घरी आला दादा, त्याने मला पाठवलं. सज्जनानो, सकाळचा सडा टाकणं असेल, सगळं घर सारून काढणं असेल, कूड लिपून काढणं असेल, सगळे भांडे घासणं असतील, पुढे काही गोदड्या लागणार आहेत त्या सगळ्या धुण्यासाठी नदीवर जाणं असेल, सकाळी सकाळी सडा टाकल्यानंतर महाराज असं खाली बसून असं मस्त छोटं असं थोडंसं सारवून घेणं असेल आणि खाली बसून माझ्या चोखोबारायच्या दारातली रांगोळी काढणं असेल. ज्याच्या दारामध्ये इंद्रादिक देव रांगोळी काढण्याचं काम करतायत, तो महाराज चोखोबाच्या अंगणामध्ये रांगोळी काढतो. वहिनी, तुम्ही कोणचंच काम करायचं नाही, तुम्ही फक्त सांगायचं, वहिनी मी आहे ना, मी कशासाठी आहे, दादाचं खूप कर्ज आहे माझ्यावर, मी आहे ना. तुम्ही फक्त काम सांगायचं वहिनी, काम करायचं नाही. चोखोबारायला मुलगा होतो महाराज. चोखोबारायची बहीण बोलावणी सवासनी पाळणा घातले, नाव ते ठेविले कर्ममेळा. सवासनीला बोलावते, पाडण्यामध्ये घालते आणि स्वतः नाव ठेवते, माझ्या भाच्याचं नाव कर्ममेळा. तो चोखा मेळा आणि हा कर्ममेळा. नाव ते ठेविले कर्ममेळा. 1.25 महिना पूर्ण झाल्यानंतर आता दादा घरी येतोय वाटते. दादा जर घरी आला तर तो जीवाचं काही करून घेईल मी दिसल्यानंतर. मग आता चोखोबारायची बहीण वहिनीच्या समोर उभी राहते, हात जोडून उभी राहते आणि म्हणते, वहिनी, जाते वहिनी आता आमूच्या घराला आणि रागे भरतील मला धनी माझे धनी माझ्यावर रागवतील. याचा कोण धनी आहे महाराज? याचा कोण धनी आहे? तर जेने विश्व निर्मिले याचा धनी आहे चोखोबाराय. अहम भक्त पराधीनो, तो भक्ताचा पराधीन आहे. जाते वहिनी आता आमूच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. चोखोबारायची सौभाग्यवती म्हणते, वहिनी येऊ द्या घरधनी, करतील बोडवण, काय मी उत्तीर्ण होऊ आता. घरधनाला येऊ द्या बाई, किती काम केलंय तुम्ही आमच्या घरी. 1.25 महिना बाई मला काहीच काम करू दिलं नाही तुम्ही. गोदळ्या सुद्धा धुतल्या बाई आमच्या घरच्या तुम्ही. पातळ तर लिहून जावं लागेल ना.
पातळ तर नेसून जावं लागेल ना घरधण्याला. येऊ द्या घरधणी, करतील बोडवण, काय मी उत्तीर्ण हो आता. घरधण्याला येऊ द्या बाई. त्यावेळेला चोखोबारायची बहीण महाराज आजही माहेर सोडत असताना मुलगी रडते ना, नक्की रडते. रडते, माहेर सोडताना रडते, माय असल्यानंतर सुद्धा रडते, माय गेल्यावर तर मायेची आठवण करून रडते. मुलगी रडत असते ना, चोखोबारायची बहीणसुद्धा माहेर सोडताना रडते. वहिनीला म्हणते, वहिनी मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही वहिनी. वहिनी मला येऊ द्या आता. नाही बाई, थांबा बाई, आता शिवते मी चोडी. चोडी शिवते, चोडी. थांबा बाई, आता शिवते मी चोडी. न लगे वनमाडी बोलत असे. मला चोडीसुद्धा नको वहिनी. खरं सांगू वहिनी, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. तुम्हाला कोणचंही काम असलं ना, माझं स्मरण करा, मी ते काम करायला येईल. एखाद दिवशी खूप धुणं काढलं ना वहिनी तुम्ही, तर फक्त माझं स्मरण करा, मी धुणं धुवायला येईल तुमचं. भांडे काढले ना, माझं स्मरण करा, मी भांडे घासायला येईल. फक्त माझ्या दादाला सांगू नका वहिनी, मी तुमच्या उपकार कधी विसरणार नाही. तुम्ही स्मरण करा, मी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझ्या दादाचा प्रपंच फाटका आहे, त्याला सांभाळा, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. बहीण, चोखोबाची बहीण, चोखोबाची बहीण. अरे त्या प्रल्हादासाठी नरसिंह अवतार. बहीण, चोखोबाची बहीण, म्हणून तर महाराजांना म्हणावं लागतं, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, पावे सोय धरोनी, पावे सोय धरोनी, पावे सोय धरोनी, जैसा केला तैसा होय, पावे सोय धरोनी, पावे सोय धरोनी, पावे सोय धरोनी, जैसा केला तैसा होय, जैसा मुबारक माई. टाळे टाळे. मुबारक माई, मुबारक माई, मुबारक कुंडलीत वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान पंढरीनाथ भगवान की जय, गहिनीनाथ महाराज की जय, सद्गुरु वामनभाऊ महाराज की जय. मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई. सगळ्यांना विनंती आहे, हे माझी विनंती नाही, कीर्तनाची विनंती आहे, की ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय उठू नका. हे माझी विनंती नाही तुम्हाला, हे कीर्तनाच्या मर्यादेची विनंती आहे. बस एक चरण राहिलं. सज्जनानो, जैसा केला तैसा होय, आणि धावे सोये धरुणी, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. आता लक्षात घ्या, ज्या पद्धतीने संकट असेल त्या पद्धतीने जर सहकार्य करण्यासाठी तो होत असेल, ज्या संकटासाठी जो मागं पुढे जर आपल्या उभा असेल, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, जैसा केला तैसा होय, धावे सोये धरुणी. मग असं जर तो सगळं करण्यासाठी तयार असेल, तर आपल्याला दुःख करण्याची काय गरज आहे.
उगवी पडे संकट देव उभा कोण संकट उगवी कोण संकट उगवी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली चाल आजची चाल झाली ना आता चालेल आजची कीर्तनरूपी सेवा सज्जनानो या ठिकाणी विराम घेत आहे. भाऊंनी चालू केलेला मला वाटते सर्वात जुना नारळी सप्ताह असेल हा 94 वर्षाचा नारळी सर्वात म्हणजे आणखी 6 वर्षाने या उत्सवाची शताब्दी होणार आहे या नारळी सप्ताहाची. भाऊंच्या चरणी अशी प्रार्थना करूया आपण सगळेजण. भाऊ, आपल्या जीवनामध्ये आपण जी साधना केली ती साधना तर आम्ही नाही करू शकत, पण आमची याचना आहे की आम्हाला या वारकरी संप्रदायाची सेवा घडू द्या, अखंड सेवा घडू द्या, किती दिवस घडू द्या. जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत घडत राहू द्या. ही शुभकामना, ही शुभ इच्छा, ही सद्वासना प्रभूचरणी समर्पित करत असताना आमचे परमस्नेही परमादरणीय हरिभक्तीपरायण महंत विठ्ठल महाराज यांना दीर्घायुष्य लाभो, भरपूर आयुष्य लाभो आणि त्यांचं स्वास्थ्यसुद्धा अत्यंत चांगलं राहो ही सुद्धा प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी माझ्या सेवेला विराम. विठ्ठल जय जय गावकऱ्याच्या व संस्थांच्या वतीने आपले धन्यवाद देतो. आपले कीर्तन सेवा 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प सेवा भाऊच्या चरणी अर्पण केल्याबद्दल धन्यवाद. उद्याची कीर्तन सेवा 8 ते 10 डॉक्टर जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांची होणार आहे. तरी सर्व ऐकणारी मंडळींनी याची नोंद घ्यायची. भाविकांना नम्र